नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होऊ नये. प्रत्येकाने अत्यंत सावधगिरीने आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काम करावे. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यासाठी निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी आणि इतर पथकांची नियुक्ती करून कामाला लागा, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत लावण्यात आलेली विनापरवाना होर्डिंग्स व बॅनर हटाव मोहीम शनिवारी राबवण्यात आली. कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांनी वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बेकायदेशीर फलक हटवून मार्ग मोकळे केले. शिक्षक म्हणून काम करण्यासाठी डीएड, बीएड या पदव्या घेतल्या, मात्र आम्हाला सरकारी शिक्षक म्हणून आजपर्यंत नेमणूक करण्यात आली नाही. सध्या आम्ही विविध खासगी शाळांमध्ये शिक्षण देण्याचे काम करीत आहोत, मात्र सरकारने शाळांमधील रिक्त जागा भराव्यात आणि आम्हाला काम द्यावे. या मागणीसाठी डीएड, बीएड शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विशाल बेनसमर्डी, जगदीश के, नागराज एटी, रमेश डीएन, संजय पाटील, मंजुनाथ एएन यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजहंसगडावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक आणि महाप्रसाद रविवारी घालण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या तयारीला येल्लोर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने तयारीला लागले आहेत. 25,000हून अधिक लोकांसाठी महाप्रसाद करण्याकरता सर्व मोठी भांडी तसेच साहित्य जमा करण्यात आले आहेत. कंगराळी बेके येथील बसव कॉलनीमध्ये अनेक जण जागा घेऊन त्या ठिकाणी घरे बांधून सध्या राहत आहेत. मात्र आता काही जण त्या ठिकाणी येऊन दहशत माजवत आहेत. ही आपली जागा आहे, तुम्ही रिकामी करा असे सांगून खुल्या प्लॉटमध्ये कब्जा करण्यासाठी दमदाटी केली जात आहे. तरी आम्हाला संरक्षण तसेच न्याय द्यावे, अशी मागणी बसव कॉलनी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. सध्याच्या काळात जैन धर्माचे संदेश जास्तीत जास्त प्रसार करण्याची गरज असल्याचे मत ग्रामीण आमदार लक्ष्मी हेंबाळकर यांनी व्यक्त केले. शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी उतनाळ गावात भगवान श्री 1008 आदिनाथ तीर्थंकर जिनबिंब पंचकल्याण महामहोत्सव आणि भगवान श्री बाहुबलींच्या भव्य मूर्तीला महामस्तकाभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी सौदा मठाचे परमपूज्य भट्टारक भट्टाचार्य स्वस्ती श्री भट्टाकलंक स्वामी, कोल्हापूर येथील परमपूज्य भट्टारक भट्टाचार्य स्वस्ती श्री अभिनव लक्ष्मीसेन महास्वामी, मुतनाळ केदार शाखापीठाचे श्री शिवानंद शिवाचार्य महास्वामी, रुद्रगौडा पाटील पारिशवाड, आडिवेप्पा गौडा पाटील व जैन समुदायाचे प्रमुख उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 20 मार्च रोजी बेळगाव दौऱ्यावरती येत असून सीपीएड मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या युवा क्रांती मेळाव्यात कर्नाटकामधील काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित राहणार असून उमेदवार निश्चित होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी बेळगावमधील शिवप्रतिष्ठानचे धारकरी शनिवारी सकाळी सांगलीला रवाना झाले. यानिमित्त धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धारकरी वाहनाने सांगलीला रवाना झाले. वाहनाचे पूजन जिल्हा प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. धारकरी वडबुद्रुक येथे जाऊन रविवारी ते परतणार आहेत. यावेळी विभाग प्रमुख, तालुका प्रमुख व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेकिनकेरी परिसरात तरसाचा वावर वाढला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात सातत्याने दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाठीमागून वाघ आणि बिबट्यासारखे दिसणाऱ्या या प्राण्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरसाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 11वा पदवीदान समारंभ सोमवार दिनांक 20 रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजता हालगा येथील सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर CN अश्वथ नारायण, बेंगलोर येथील उच्च शिक्षण कौन्सिलचे उपचेअरमन प्रोफेसर B तिम्मेगौडा उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्राचार्य M रामचंद्र गौडा यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या संगोई रायना फर्स्ट ग्रेड कॉलेजमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडून मुलाखती घेण्यात आल्या. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन रजिस्ट्रार शिवानंद गोरनाळे यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमधील 500हून जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी गिरीश प्रकाश, विनोद वडगावी, डॉक्टर बालाजी आनंदे, ज्योती बिरादार, चेतन गंगाई, डॉक्टर नितीन कदम, डॉक्टर निमा अख्तर मोमीन, डॉक्टर मृणाल कंगळाकर, सागर गेंजे यासह इतर उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त गुरुवारी 23 मार्च रोजी बेळगावच्या बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता अभिषेक, पूजा, आरती व दुपारी 12 ते 3 पर्यंत महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती मंदिर प्रशासनाच्या वतीने केली आहे.
बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सदर अपघात रायबाग तालुक्यातील हाळशिरगुर क्रॉसवर शनिवारी सकाळी 9च्या सुमारास घडला। भगवंत कांबळे वय वर्ष 39, विश्वनाथ कांबळे वय वर्ष 24, कुमार कांबळे वय वर्ष 24 सर्व राहणार हाळशिरगुर तालुका रायबाग अशी मृतांची नावे आहेत। अपघाताची माहिती मिळताच कुडची पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। उपनिरीक्षक माळप्पा पुजारी, निरीक्षक रविचंद्रप्पा व आथणीचे उपनिरीक्षक श्रीपाद जलदे यांनी घटनास्थळी भेट दिली। यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले। कुडची पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। निप्पाणी तालुक्यात एकमेव असणाऱ्या आणि सहकार तत्वावर चालविण्यात जाणाऱ्या शिरपेवाडी येथील औद्योगिक वसाहतीच्या दी निप्पाणी कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट निमित्त या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 25 मार्च रोजी होणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी SP पुजारी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। या निवडणुकीतील मुख्य भाग असणारी अर्ज दाखल प्रक्रिया 17 रोजी पूर्ण होईल। यामध्ये 40 अर्ज दाखल करण्यात आले असून शनिवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली। यामध्ये एक अर्ज रद्द ठरवण्यात आला। यामुळे आता 39 अर्ज राहिले आहेत। रविवारी होणाऱ्या अर्ज माघारी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे। आथणी शहर व पूर्व भागामध्ये वळीवाच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला आहे। पावसामुळे बेदाणे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे। द्राक्ष बागासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता बागायतदारांना लागली आहे। नुकसानीचा सर्वे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।